नमस्कार. टाटा नॅनो प्रस्तुत होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता ठाणा उथळसर परिसरामध्ये. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा गणेशोत्सव आपल्या लक्षात येईल. हा संपूर्ण देखावा पाहता बासरी म्हणजे मुरलीच्या सहाय्याने हा संपूर्ण देखावा या ठिकाणी रचलेला आहे आणि हे सगळं इथले स्थानिक रहिवासी इथले कार्यकर्ते मिळूनच करतात. इको फ्रेंडली अशा पद्धतीची ही सजावट. या मंडळातल्या 10 वहिनींपैकी कोणत्या 5 वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार आणि मग त्यानंतर कोणत्या 1 वहिनी पैठणीच्या खेळात सहभागी होणार ते आपण बघणार आहोत. चला आधी बाप्पाचं दर्शन आणि मग सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून त्या 10 वहिनींना. नमस्कार. आता सगळ्यांनी नावं सांगायची आणि कुठून आलाय तेही सांगायचं. मी नीलम भंडारी, नीलम योगेश भंडारी, राहणार उतळसर. माहेर कुठलं? हरिगाव. हरिगाव. मी शशिकला राम काबाडी, उत्तळसर आणि राहणार माहेर माझं मुलुंड गवनपाडा. मी गीता नितीन सोनाळकर, मी राहते उथळसरलाच. माझं माहेर आहे कळव्याला आता सध्या. मी वंदना विवेक वैद्य, राहणार उथळसरला, माहेर माझं बांद्र्याचं. माझं नाव हर्षला मुकुंद काबाडी, राहणार उथळसर आणि माहेर खारेगाव. माझं नाव इंदू नरेश काबाडी, राहते उथळसर आणि माहेर आहे कोलबाड. माझं नाव अर्चना सचिन मोरे, राहणार इथे चरई ठाणे आणि माहेर उथळसर. रोहिणी दिलीप बोईर, राहणार ठाणे आणि माहेर माझं मुलुंड गव्हाणपाडा नवगरपाडा. मी भारती प्रकाश भंडारी, राहणार उतळसर, माहेर खारेगाव. मी सरला चंद्रकांत भोईर, राहणार उथळसर, माहेर वर्तकनगर. मी वैशाली विनायक नामजोशी, राहणार उथळसर, माहेर चिपळूण. नमस्कार. चिपळूण. सगळ्यांची ओळख आता झालेली आहे. या सगळ्या जणी सज्ज आहेत. आता या 10 जणींपैकी 5-5 असे 2 गट होणार आणि मग पहिल्या खेळाला सुरुवात होणार. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उथळसर या मंडळाबद्दल सांगा. या मंडळाबद्दल 1973 साली चालू झालेलं आहे आणि आज 39वं वर्ष आहे आणि इथे आम्ही उपक्रम खूप चालवतो वर्षभर, की असे 10 दिवसच नाही पण वर्षभर आम्ही उपक्रम चालू असतात आमचे. रक्तदान शिबिर, परत आदिवासी मुलांना आम्ही हे घेतलेले आहेत. हां, आम्ही असे उपक्रम चालू असतात आमचे वर्षभर, सतत चालूच असतात. चला सुरुवात करूया पहिल्या खेळाला. या 10 जणी आता सज्ज आहेत. बहिणी माईक घ्या. काय होईल? त्या हरतील ना? हो, हरतील. बघा काय स्वतः जिंकणार नाहीत पण त्या हरतील की नाही तर हो म्हणाल्या. मग आज जिंकणार आहात तुम्ही? नक्कीच असं ठरवलंय. तुमच्या 5 जणींचा गट जास्त स्ट्रॉंग आहे असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतंय. 5 जणी मिळून हरतील? नाही जिंकणार. नाही जिंकणार त्याच म्हणाल्या. नाही जिंकणार. बरं, या मंडळात जे कार्यक्रम होतात त्यात तुम्ही सहभागी होता? हो होतो आम्ही. कसल्या कार्यक्रमात सहभागी होता? सगळं म्हणजे काय, आमची बहीण आहे, मामाची मुलगी माझी, ते सगळं सांगणार तसं आम्ही सगळं धरण करतो. त्या सांगणार तसं करणार, स्वतःहून काही करत नाही? हो करतो ना. बरं, कुठले ह्या का मामाची मुलगी? नमस्कार. मामाची मुलगी. तुमचं माहेर कुठलं? गव्हाणपाडा, मुलुंड गव्हाणपाडा. मुलुंड गव्हाणपाडा. आपण काय करता? घरीच गृहिणी आहे. गृहिणी आहे. सगळ्यांना सल्ले देत असतात? सल्ले देत असते. हो की नाही? हो. कारण आल्यापासून बघतोय कोणी कसं उभं राहायचं त्या सुद्धा त्याच ठरवतात. खरी गोष्ट आहे. आता या संपूर्ण कार्यक्रमाची सुरांनी जर खेळाला सुरुवात करायची असेल, एखादं गाणं का असं सांगितलं तर कोणतं गाल? ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. वा वा वा. चला, सुंदर सुरुवात झालेली आहे. आता या 10 जणींपैकी कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार ते आता ठरणार. दोन्ही गट सज्ज आहेत आणि आपण बघितलं तर समोरच्या फळ्यावर वेगवेगळी अक्षरं आहेत. त्या अक्षरांमध्ये 5 गणपती बाप्पांची नावं दडलेली आहेत. एका वेळेला 1 वहिनी जाणार आणि या पेनाच्या सहाय्याने अचूक गणपती बाप्पाच्या नावाच्या भोवती गोल करणार. ते पेन आणून दुसऱ्या वहिनींकडे देणार. अशा पद्धतीने सगळ्यात आधी जो गट 5ही गणपती बाप्पांची नावं शोधण्यात यशस्वी ठरणार तो गट पुढच्या खेळात दाखल होणार. 1, 2, 3. चला, खेळ सुरू झालेला आहे. आपण टाळ्या वाजवूया का?
एका वेळेला एक गणपती बाप्पाचं नाव जे सरळ असेल, आडव्या रेषेत असेल किंवा तिरप्या रेषेत असेल. चला बघू सगळ्यात आधी कोण खेळ पूर्ण करणार. टाळ्या वाजवा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आतापर्यंत 2-2 नावं झालेली आहेत. तिसऱ्या नावाच्या दिशेने धावपळ सुरू आहे. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पाची अगदी अचूक नावं पाहिजेत, लक्षात ठेवा. चला आतापर्यंत गणपती बाप्पा. हो बोलू नका, बोलायचं नाही. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. काय झालं जरा बघतो मी इकडे. गणपती बाप्पा. आणखी 2 नावं आहेत, नीट बघा. सरळ, आडवे, उभ्या शब्द. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. इकडे 4 नावं झालेली आहेत. चला बघूया 5-5. 1 2 3 4. वेळ संपली. या इकडे थांबा. आता या 2 गटांपैकी आणखी एक संधी दिली जाणार आहे. बोला या 5 पैकी कोण जात आहे? तुम्ही. हे थांबा. आणि तुमच्यापैकी चला 1 2 3. चला सुरुवात करा खेळायला. हा करा, तेवढी वाटतायत तेवढी. तुम्हाला आणखी थोडा वेळ देण्यात येतोय. 5 4 3 2 1. गणपती बाप्पा. थांबा. आता तुम्ही इथे थांबा. इकडे मी गणपती बाप्पाची आधी नावं बघतो. धूम्रवर्ण 1, ओमकार 2 बरोबर आली. हेरंब बरोबर आलं 3. सुख हरता असं नाव नसतं. गद्रत ग असं गणपती बाप्पाचं नाव नाही. आणि सघन यरा असंही गणपती बाप्पाचं कुठेही नाव नाही. 3 ही गुणसंख्या आहे इथे. 3. आता बघूया इथे किती आहेत. गणाध्यक्ष 1 बरोबर. इथे आहे विघ्न करता, हे चुकलं. विघ्न करता परत एका वहिनींनी टॅप केलं, तेही चुकलं. त्याच्यानंतर गजकर्ण बरोबर. गौरी नंदन बरोबर 3. हे 4थं नाव आलेलं आहे. सुमुख बरोबर. अभिनंदन. त्यामुळे आणि त्याचबरोबर विघ्न हरता हे बरोबर आलेलं आहे. त्यामुळे हा डाव्या बाजूचा गट पुढच्या खेळात दाखल झालेला आहे. अभिनंदन. जोरदार टाळ्या. आता या 5 जणींपैकी कोणत्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार ते आपण बघूया. खेळ सोपा आहे. म्हणजे आधी पहिल्या वहिनी गणपती बाप्पाचं नाव घेतील, मग दुसऱ्या वहिनी पहिलं आणि दुसरं नाव घेतील, मग तिसऱ्या वहिनी पहिलं दुसरं तिसरं नाव घेतील, चौथ्या वहिनी परत 1 2 3 4 अशी नावं घेतील, मग 1 2 3 4 5 या क्रमाने बघायचं आहे की लक्षात ठेवून एक गणपतीचं नाव वाढत जाणार आहे. कुणी थांबलं किंवा चुकलं की त्या वहिनी बाद होणार. कोणत्या दिशेने सुरू करूया ह्यांना विचारूया. या बाजूनी की या बाजूनी. चला या बाजूनी. गणेश. गणेश गणपती गजानन. गणेश गणपती गजानन. बाद झाल्या, कारण 4थं नाव त्यांनी त्याच्यात वाढवलंच नाही. या बाजूला आहे. गणेश गणपती. गणेश गणपती गजानन. गणेश गणपती गजानन हेरंब. गणेश गणपती गजानन हेरंब वरदविनायक. गणेश गणपती गजानन हेरंब चिंतामणी. वरदविनायक राहिलं, त्यामुळे या बाद झाल्या. या बाद. आता तुमच्यापासून सुरू होणार पुढचा क्रम. गजानन. गजानन गणेश हेरंब. गजानन गणेश हेरंब विघ्नहर्ता. गजानन गणेश या दोघी आता तुमच्यापासून सुरू होणार. गणेश गजानन. गजानन वरदविनायक. गणेश गजानन वरदविनायक हेरंब. गणेश गजानन वरदविनायक हेरंब सुखकर्ता. गणेश गजानन हेरंब सुखकर्ता विघ्नहर्ता. चला आपणही बाद झाला. अभिनंदन. पैठणीच्या खेळात वहिनी आपण दाखल झालेले आहात. काय वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतोय. आनंद होतोय. कसला? आता पैठणी मिळायची प्रयत्न करणार आहे. चला पैठणीच्या दिशेने तुम्ही जाणार. वहिनी अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा आहेत. सासूबाई आल्यात? कुठे आहेत?
कुठे आहेत सासूबाई? तुमचं काय म्हणणं आहे? सुनबाईने आता पैठणीच्या खेळात त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत. हा मग तीच जिंकणार. तीच जिंकणार. हो. वहिनी अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा आहेत पैठणीच्या खेळासाठी. गणपती बाप्पा.